तर राम राम मित्रांनो, आज आपण आलो होतो सावताड्याला. तुम्ही तर बघू शकता ही सावताड्याची कमान. इथून आत गेल्यावर आपल्याला जावं लागतंय इथं सरळ पुढं. आल्यावर आम्हाला इथून यांनी 10 रुपयाची पावती काढली. आता ही पावती खरंच असती का नेमकं फसवणूक आहे हे सांगा. इथे गाडी पार्क करून आम्ही निघालो आता धबधब्याकडे. अंबादास आपला सर्वात पुढं खुश आनंदात होता, कारण तो आयुष्यात पहिल्यांदा सावताड्याला आला होता. त्याचा आनंद खूप गगनात मावत नव्हता आणि आम्हीही त्याची खूप चेष्टा करत त्याला पुढं हाकलून दिलं. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही वरून नजारा. आणि इथं आल्यानंतर आम्ही भेळ घेतली, 100 रुपयाची भेळ घेतली व अंबादास त्या काकांना काहीही विचारू लागला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या धबधब्याची खोली अजूनपर्यंत तर कोणीच मोजली नाही किंवा त्याचा अजून अंदाजाही लागला नाही. प्रशासनाचे 8 दिवस माणसं इथे काम करत होते, पण त्यांना इतकं प्रयत्नाने पण काहीच मिळालं नाही. नंतर आम्ही उतरायला चालू केलं. उतरताना झाडाझुडपातून खूपच भारी फिलिंग येत होती आणि आम्ही तिघेजणही खूप आनंदात खाली उतरत होतो. आणि फायनली आम्ही आलो रामेश्वर मंदिरापाशी. आणि पाहू शकता मंदिरात पाया पडायच्या अगोदरच अंबादास पाण्यात उतरला आणि संस्कारही बसला आरामात. मला तर उत्सुकता होती कधी आज जातून. आणि अंबादासनी शिंपले काढायला चालू केली. आम्ही शिंपल्यासोबत मजा करत आम्ही ते शिंपले फोडू लागलो. शिंपला पाहू शकता केवढा मोठा आहे. नंतर मी शिंपला फोडायला चालू केला व त्या शिंपल्यात आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि परत अंबादासने 2-3 शिंपले काढले आणि सगळे फोडून झाल्यानंतरही आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि हताश होऊन अंबादास परत ती वर आला आणि आम्ही निघालो मंदिरात पाया पडायला. मंदिरातल्या कमानामधून आत गेल्यावर आम्हाला हा असा शो दिसला. आणि हे पाहू शकता तुम्ही मंदिर आतून कसं आहे. जे मंदिरातल्या गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपल्याला आतला शो घेता आला नाही. मग आम्ही पाया पडून खाली आलो व कुरकुरे खाल्ले. नंतर निघालो मेन आपल्या धबधब्याकडे, ज्याच्यासाठी आपण आलो होतो. आणि धबधब्याकडे जाण्याचा रस्ता खूपच कठीण होता, पण उत्सुकता असल्यामुळे आम्ही खूप आनंदात तो कठीण रस्ताही लवकर पार केला. आणि हे पाहू शकता तुम्ही, उतरायला सुद्धा येत नव्हतं नीट, पण आम्ही कसं बसं गेलो. नंतर पाहू शकता आपला धबधब्याचं सीन कसं आहे. आणि आम्ही यात पोहणार नाही, कारण त्या आम्हाला भेळवाल्या काकांनी सांगितलं की ह्या धबधब्यात दरवर्षी पोहणारे सुद्धा 5-10 माणसं मरतात. नंतर वर आल्यावर आनंदच घेतलं व लिंबू सरबतही घेतला आणि आनंदात लिंबू सरबत प्याला, कारण आम्ही 352 पायऱ्या चढून वर आलो होतो. तर मित्रांनो, ह्या धबधब्याची उंची आहे 219 फूट. तर मित्रांनो, हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा आलाय.